नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा प्रामाणिकपणे. इतकी वर्ष झाली तुम्ही इंग्रजी शिकतायत, शाळा कॉलेजमध्ये तुम्ही ग्रामर, व्होकॅब्युलरी वाचले, रूल्स पाठ केले, वर्ड्स लक्षात ठेवले. पण आज जर कोणी समोर अचानक इंग्रजीमध्ये बोलायला लागलं किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारले, तर तुमचा आवाज अडखळतो, डोकं रिकामं होतं आणि मनात लगेच एक वाक्य येतं की मला येत नाही किंवा मला येत जरी असलं ना तरी मला शब्द सापडत नाही. हा अनुभव जो आहे ना तर तो भरपूर जणांचा आहे. इंटरव्ह्यू असो, क्लासरूम असो, ऑफिस असो किंवा एखाद्या अनोळखी माणसाशी तुमचं बोलणं असो, इंग्रजी समोर आली की तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तर तो कमी होतो. पण हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न सॉल्व कसा करायचा लक्षात ठेवा. ही समस्या जी आहे, हा प्रॉब्लेम जो आहे ना, हा तुमच्या बुद्धीचा नाही आहे, तर हा तुमच्या ॲबिलिटीचा आहे, तुमच्या क्षमतेचा आहे, तुमच्या क्वालिटीचा आहे आणि जी इंग्रजी शिकण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचा आहे. आज मी तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी माझा सिक्रेट नंबर 2 सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं इंग्रजी शिकण्याचं जे गणित आहे ते पूर्णपणे बदलणार आहे. हा नियम खूप साधा आहे. शिंक येते काय? अरे देवा, थांबा. हा आजचा जो नियम आहे ना तर तो खूप साधा आहे पण अत्यंत पॉवरफुल आहे. इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी वर्ड्स तुम्ही विसरता नव्हता. ही विसरता का विसरता हे जर तुम्हाला लक्षात आलं तर ते लक्षात कसं ठेवायचं हे देखील तुम्हाला समजणार आहे. आणि व्होकॅब्युलरी वर्ड्स जे आहेत तर ते कसे लक्षात ठेवायचे यासाठी हा सेकंड रूल आहे. हिअर इज माय सेकंड rule to acquire English in a record time. Okay, listen it very carefully. Learn phrases, not single individual word. Let me say it once again. Learn phrases, not single individual dictionary type of word. याचा अर्थ काय आहे? तुम्हाला शब्द जे आहेत डिक्शनरी टाईपचे सुट्टे सुट्टे शब्द नाही शिकायचे आहे. वाक्यांचे जे तुकडे आहेत ना, फ्रेजेस जे आहेत ना तर ते शिकायचे आहे. बहुतेक वेळा तुम्ही काय होतं की शब्द जे आहेत ना तर ते डिक्शनरी टाईपचेच पाठ करतात. तुम्ही जर समजा डिक्शनरी उघडली, पाहता एक वर्ड, पाहता त्याचा मराठी अर्थ लिहिता आणि खुश होता. असे तुम्ही जर 20, 25, 50 जर शब्द लिहिले तर तुम्ही खुश होता की मी आज एवढे शब्द लिहिले. पण हे शब्द डोक्यात असतात का? हे शब्द जरी डोक्यात असले तरी सेंटेन्स तयार करताना ते लक्षात येत नाही. कारण का? कारण तुम्ही त्यांचे ट्रान्सलेटेड शब्दांचे अर्थ जे आहेत तर ते लक्षात ठेवलेलं आहे. आणि आपला ट्रान्सलेशन हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यावरती आपल्याला ओव्हरकम करायचा आहे. म्हणून ट्रान्सलेटेड शब्द जे आहेत इंग्लिश टू मराठी हे तुमच्या इंग्रजी शिकण्यामध्ये एक सगळ्यात मोठा अडसर आहे ना. आता यावरती तुम्हाला करायचं काय आहे की जो इंग्लिशचा शब्द आहे त्यालाच सोप्या इंग्लिशमध्ये तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलनुसार समजेल अशा स्वरूपात लिहायचं आहे आणि फ्रेजमध्ये लिहायचं आहे. बघा, आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण काय करतो? विटा आणतो. नुसता विटाचा ढिगारा जर करून ठेवला म्हणजे ते घर होतं का? नाही, त्या फक्त विटा असतात. तसं शब्दांचं तुम्ही नुसता ढिगारा करून ठेवला तर त्याचं तुमचं स्पोकन इंग्लिशचं घर होणार नाही. इंग्रजी आहे ना ही वर्ड बाय वर्ड लँग्वेज नाही आहे, ती फ्रेज बेस्ड लँग्वेज आहे. जशी आपण मराठी कशी बोलतो विचार करा ना. आपण कधी सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असा विचार करून बोलतो का? कधी वाक्यामध्ये करता, कर्म, क्रियापद असं कोण बोलतो का? नाही. आपण थेट बोलतो, मला भूक लागली, मला थोडा वेळ द्या, माझं डोकं खाऊ नको. राईट, ही सगळी फ्रेजेस आहे. कधी आपण भूक लागली, मला असे शब्द वेगवेगळे करून शिकलोय का? नाही. आपण पूर्ण वाक्य एकत्र शिकलो आणि तेच वापरत वापरत आपण फ्लुएंट झालो. इंग्रजी शिकताना देखील आपल्याला हाच नॅचरल मार्ग जो आहे तर तो स्वीकारायचा आहे. जबरदस्ती आर्टिफिशियल हे स्पोकन इंग्लिशचे टीचर आहेत, शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, प्रत्येक इंग्रजीचा शिक्षक जो आहे ना तर तो याच पद्धतीने ट्रेन केला गेलेला आहे. आणि एक गोष्ट वारंवार वारंवार खोटी गोष्ट जरी आपल्या समोर आली तरी तिला आपण काय करतो? वारंवार दिसते म्हणून तिला सत्य मानून बसतो आणि हेच एक तुमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. उदाहरण घ्या की इंटरेस्टेड हा एक शब्द आहे. पारंपरिक पद्धतीने आपण काय करतो? इंटरेस्टेड म्हणजे काय की बाबा काही आपल्याला इंटरेस्ट आहे, रस असलेला आहे. आपण 10 वेळेस लिहितो, 20 वेळेस वाचतो, पण बोलताना काय करता तुम्ही? गोंधळ करता. इंटरेस्टेड म्हणजे काय की बाबा रस असणे, रस असणे ना. आता तुम्हाला जर सेंटेन्स समजा बोलायचं असेल तर आय एम इंटरेस्टेड म्युझिक असं येऊन जातं ते. तर ते इन जे आहे, आय एम इंटरेस्टेड इन म्युझिक, आय एम इंटरेस्टेड इन म्युझिक हे येत नाही. मात्र जर समजा तुम्ही सुरुवातीपासूनच जर फ्रेजेस जर शिकले, आय एम इंटरेस्टेड इन म्युझिक
किंवा ही पूर्ण फ्रेज जर शिकले ना तर तुम्हाला ग्रामर येतं नॅचरली, प्रिपोजिशन त्यामध्ये नॅचरली शिकायला येतात आणि सेंटेन्सचा जो फ्लो आहे ना, रिदम आहे, म्युझिक आहे. प्रत्येक भाषेचं ना एक म्युझिक आहे. जसं मी जर समजा चायनीज बोललो ना तर चिंग चॉंग चॉ चिंग चॉंग चॉ म्हणजे या टाईपचं म्युझिक आहे. सपोज इफ आय कीप स्पीकिंग इंग्लिश लाईक द चायनीज टोन, तर तुम्हाला ते चायनीज जे आहे ना तर ते चायनीज टोनमुळे मी इंग्रजी काय बोलतो ते देखील समजणार नाही. तर हे नॉन टीचिंग जो पार्ट आहे इंग्रजीचा, तो म्युझिक पकडणं, रिदम पकडणं, या ज्या गोष्टी आहेत तर ठीक आहे, त्या गोष्टीवरती आपण नंतर काम करणार आहोत. पण सध्या आपण विसरतो का हे एकदा समजून घ्या. देवानं आपल्याला जगातली सगळ्यात मोठी एक पॉवर दिलेली आहे. आवर ब्रेन इज अन इन्क्रेडिबल लँग्वेज लर्निंग मशीन. मला असं वाटतं की आपल्या ब्रेनमध्ये ना एक छोटासा मेमरी कार्ड आहे, डिव्हाइस आहे, एक चिप आहे आणि त्या चिपवरती आपण काय केलेलं आहे की आपल्या मातृभाषेचे सगळे शब्द जे आहे तर ते स्टॉक करून ठेवलेले आहे. मला असं वाटतं की त्या डिव्हाइसमध्ये, त्या चिपमध्ये ना एक मोठीशी भिंत आहे आणि त्या भिंतीवरती सेन्स ऑफ करेक्टनेसनुसार, ना आता सेन्स ऑफ करेक्टनेस किस चिडिया का नाम आहे, हे आपल्या एज्युकेशन सेक्टरला, एज्युकेशन सिस्टमला, शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीज आणि हे जे यूट्यूबवरचे तथाकथित शिक्षक लोक आहेत ना, यांना कळायला आणखी 10-15 वर्ष लागेल. तर आपण आपल्या त्या डिव्हाइसमध्ये तो जी एक भिंत आहे त्या भिंतीवरती आपण काय केलेलं आहे, सेन्स ऑफ करेक्टनेसनुसार सगळे शब्द जे आपले मराठीचे जे आहेत ना तर ते व्यवस्थित स्टॉक करून ठेवलेलं आहे, शेल्फवरती ठेवलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बोलायचं आहे ना तर आपण कसल्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि ते शब्द ऑटोमॅटिकली एकामागून एक रिदममध्ये नॅचरली येतात. व्याकरणाचा कधीही अभ्यास नाही केलेला तरी पण ते ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस येतात. 99% ग्रॅमॅटिकली करेक्टच सेंटेन्स येतात. ठीक आहे, कारण आपल्या ब्रेनमध्ये तो जो डिव्हाइस आहे ना तर तो आपण परफेक्टली डेव्हलप केलेला आहे. इंग्रजीमध्ये आपल्या ब्रेनमध्ये ती जी वॉल आहे किंवा ती जी भिंत आहे ना तर ती डेव्हलप झालेली नाही. आपले जे शब्द आहेत ना तर ते आडे तिरछे, ऊपर नीचे, आगे पीछे कसे तरी पडलेले आहेत. ग्रामर पॅटर्नचा त्यामध्ये, ग्रामर फॉर्मॅटचा त्यामध्ये काही सेन्स नाही आहे. सेन्स ऑफ करेक्टनेस तर बिलकुलच नाही आहे. ठीक आहे, तर या गोष्टीमुळे काय आहे की आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागतं आणि हे व्होकॅब्युलरी वर्ड जे आहेत ना तर ते विसरून जातो. म्हणून आपल्याला शब्द जे आहेत ते वेळेवर सापडत नाही. आणि तसं एक गोष्ट लक्षात घ्या, आपला मेंदू गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नाहीच आहे. लेट मी से इट वन्स अगेन, आपला मेंदू गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नाहीये. मेमरी आणि जे इंटेलिजन्स आहे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जसं कुठल्याही कॉम्प्युटरला पहा, मेमरी असते, ठीक आहे, आणि रॅम असते, ठीक आहे. प्रोसेसर महत्त्वाचं असतं. कुठलाही मोबाईल घ्या त्यामध्ये प्रोसेसर आणि जी मेमरी असते तर ती वेगळी असते. आपला ब्रेन जो आहे ना तर तो इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी आलेला आहे. पण आपलं ग्रेट इंडियन एज्युकेशन सिस्टम प्रत्येक पोरांना न्याय देतं किंवा त्यांचे मार्क्स ठरवतं किंवा ग्रेड ठरवतं, हुशार आणि मूर्ख ढ ठरवतं. हे कशावरून? तुम्ही वर्षभर किती अभ्यास करता, किती लिहिता, किती तुमचं लक्षात राहतं आणि दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे त्या परीक्षेच्या वेळेमध्ये तुम्हाला ते किती आठवतं यावरून ठरवलं जातं की तुम्ही किती हुशार आहात, किती नाही. परवा आपण काय खाल्लं ती लक्षात राहत नाही. आणि हीच एक गोष्ट आहे की मेमरीपेक्षा तुमचं इंटेलिजन्स जे आहे ना तर ती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच तर ज्यांचं अगदी 8वी-10वी शिक्षण झालेलं आहे, मेमरी त्यांची चांगली नाही आहे, शाळेच्या लाईफमध्ये त्यांना चांगलं करता नाही आलं, पण त्यांचं इंटेलिजन्स चांगलं आहे. इंटेलिजन्सच्या भरोशावरती त्यांनी या रिअल लाईफमध्ये दादागिरी केलेली आहे आणि इथं ते टॉपवरती आहे. म्हणून इंटेलिजन्स गरजेचं आहे. आणि हेच एक महत्त्वाचं गोष्ट आहे की ज्यामुळे मला आपल्या एज्युकेशन सिस्टमची ना चीड येते कधी कधी की दे जस्ट टेस्ट आवर मेमरी, नॉट इंटेलिजन्स. आणि इंटेलिजन्सचा आणि रिअल लाईफमध्ये खूप गहिरा संबंध आहे. जर तुमच्यासमोर एखादा ट्रक आला, तुम्ही रस्त्यात उभे आहात आणि तुमच्यासमोर जर ट्रक आला तर तुम्हाला काय करायचं आहे हे तुमचं मेमरी डिसाईड नाही करणार, हे तुमचं इंटेलिजन्स डिसाईड करणार आहे. तर त्यामुळे मेमरी जरी एक कमजोर असली तरी चालेल, पण इंटेलिजन्स तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. सांगायचा उद्देश काय की आपण विसरतो का? कारण आपली नैसर्गिक जी देवानं बनवलेली आहे ती याच पद्धतीने बनलेलं आहे. यू cannot force your brain to remember vocabulary words. You will never be able to force your brain. तुम्ही ब्रेनला कितीही फोर्स करा ते नाही राहणार. इंटेलिजंटली आपल्याला शब्द जे आहेत ना तर ते लक्षात घ्यायचे आहे आणि फ्रेज शिकण्याचा हाच खरा फायदा आहे. एक सोपं उदाहरण समजून घ्या. मोबाईल वापरताना आपण त्याचे वेगवेगळे पार्ट्स वापरतो का? स्क्रीन, बॅटरी, कॅमेरा वेगवेगळे घेऊन चालत नाही. आपण कंप्लीट मोबाईल वापरतो, ठीक आहे. म्हणजे वर्ड्स जे आहेत ना तर ते मोबाईलचे पार्ट्स आहे आणि फ्रेजेस म्हणजे काय की रेडीमेड मोबाईल आहे.
लहान मुलं ग्रामर न शिकता फ्लुएंट बोलतात, कारण त्यांना कोणी टेन्स, वर्ब, शब्दाचे अर्थ ट्रान्सलेशन करून शिकवत नाही. ते फक्त ऐकतात. गिव्ह मी वॉटर, आय वॉन्ट दिस, पापा इज कमिंग, आय लव्ह मॉम. आणि तेच फ्रेजेस जसंच्या तसं बोलायला लागतात. आपला ब्रेन जो आहे तर तो वर्ड्स आणि फॉर्मॅट पिक करण्यासाठी बनलेला आहे. म्हणून लहान मुलांची भाषा जी आहे तर ती नॅचरल आहे, फिअरलेस आहे आणि फ्लुएंट आहे. आणि आपली जी भाषा जी आहे ना तर ती रोबोटिक आहे, फुल ऑफ एरर्स आहे. म्हणून तुम्हाला आजपासून फ्रेजेस शिकायचे आहे, सिंगल इंडिव्हिज्युअल वर्ड शिकायचा नाही. फ्रेज शिकण्याचा पहिला मोठा फायदा म्हणजे काय की तुम्हाला ऑटोमॅटिकली ग्रामर यासोबत फ्री मिळेल. तुम्हाला ग्रामरचे वेगळे नियम पाठ करायची गरज पडणार नाही. ॲट द स्टेशन, ऑन द टेबल, इन द मॉर्निंग, असे हे जे फ्रेजेस आहेत ना तर ते तुम्हाला एकत्रित येऊन जाईल. प्रिपोजिशन तुम्हाला येऊन जाईल. ॲट, ऑन, इन कधी वापरायचं हा प्रश्नच उतरत नाही. आणि दुसरा फायदा म्हणजे फ्लुएन्सी तुमची वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढेल. हे जे सुट्टे सुट्टे शब्द जे आहेत ना, रॅन्डम डिसऑर्गनाइज्ड जे शब्द आहेत ना, तर हा मेंदू काय करतो, अगोदर शोधतो, मग त्याला ग्रामर लावतो आणि नंतर मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बोलतो. त्यामुळे काय की बोलायला जास्त वेळ लागतो आणि तुम्ही अडखळता. पण आता फ्रेजेस जर वापरायला जर तुम्ही शिकला तर मेंदू इन्स्टंटली रिकॉल करतो. कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेसनुसार तुम्ही ते रिकॉल करून तुम्ही बोलतात. इन्स्टंट रिकॉल करणं पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या जनरली अभ्यासामध्ये तुम्ही केलं पण ते रिकॉल होत नाही. काय फायदा? तुमचा 1 वाजता पेपर संपतोय आणि 1 वाजून 2 मिनिटाला जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आठवलं, फायदा काय आहे? सक्सेसफुल विद्यार्थी जे आहेत ना तर ते याच पद्धतीने काम करतात. इन्फॉर्मेशन रिकॉल करणं इन्स्टंटली ते महत्त्वाचं आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे नेटिव्ह लाईक फील येईल तुम्हाला. म्हणजे तुमचं जे बोलणं आहे अमेरिकन, ब्रिटिशर यांच्यासारखं येऊ शकतं. जर तुम्ही शब्दशः भाषांतर नाही केलं तर, शब्दशः भाषांतर केल्यामुळं जे आहे ना तर ती एकदम विचित्र इंग्लिश तयार होते. तिचे फ्रेजेसमुळे जे आहे ना ते टाळता येईल. आता एक एक्झाम्पल घ्या. जसं मी म्हटलो, माझं डोकं फिरू नको. आता याच्यासाठी इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं म्हटलं तर काय येईल? डोंट रोटेट माय हेड. ठीक आहे, हे इंग्रजीचं वाक्य कसं आहे की एकदम म्हणजे ते नॅचरल नाहीये. पण याला एक वेगळा शब्द आहे. कोणता? डोंट ड्राईव्ह मी क्रेझी. डोंट ड्राईव्ह मी क्रेझी. डोंट रोटेट माय हेड नाही. माझं डोकं नको फिरू म्हणजे काय? डोंट ड्राईव्ह मी क्रेझी असं बोललात तर तुमचं जे लँग्वेजवरची पकड आहे ती दिसते आणि तुम्ही कॉन्फिडन्स स्पीकर वाटता. म्हणून मला काय सांगायचं आहे की फ्रेजेस जर शिकले तर तुम्हाला वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायची गरज पडत नाही. तर आजपासून तुम्हाला काय करायचं आहे की फक्त आणि फक्त फ्रेजेस शिकायचे आहे ना. आता तुम्हाला फ्रेजेस मिळतील कुठे? डोंट वरी. तुम्हाला फक्त हा नियम लक्षात ठेवा. जसं जसं आपलं 10 सिक्रेट रूल संपतील त्यानंतर आपला जो पहिला लेसन आहे हार्दिक्स IPL, तिथे तुम्हाला फ्रेजेस कशी शिकायचे आहे, कसं त्यांचं इंग्लिशिफिकेशन करायचं आहे आणि कसा इमोशनल इंटेलिजन्स विचारपूर्वक तुम्हाला एक सेंटेन्स इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, हे मी सगळं काही शिकवणार आहे. आणि तुमची जी व्होकॅब्युलरी वर्ड्स आहे तर ते मरेपर्यंत लक्षात राहतील. आपण मराठीचे शब्द काही रट्टा मारून पाठ करून शिकून बोलत नाही. ते आपल्या मनामध्ये अक्वायर झालेले आहेत, अवगत झालेले आहेत. अवगत करायसाठी तुमच्या भाषेला म्हणजे तुमच्या ब्रेनला तुम्हाला फोर्स करायची गरज नाही आहे. ते नॅचरली येऊन जाईल. ते जस्ट ट्रस्ट युअर ब्रेन. मी तुम्हाला हे म्हणत नाही की माझ्यावर विश्वास करा. मी सांगतो त्या पद्धतीने फक्त चला करा. ही जी मेथड आहे ही आत्तापर्यंत कोणीही तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे. पुढच्या 100 वर्षातही कोणी शेअर करणार नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आज जर समजा तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करून इंग्रजी बोलायचा जर प्रयत्न केला, इथून पुढे तुम्हाला 50-55 वर्ष लागणार आहे. मी भारतातील 8 भाषा शिकलेलो आहे आणि 3 इंटरनॅशनल लँग्वेजेस बोलतो आहोत. माझे 2 वर्षाचे, 4 वर्षाचे आणि 6-7 वर्षाचे चारही मुलं फाडफाड इंग्रजी बोलतात. मी याच पद्धतीने त्यांना फ्लुएंट केलेलं आहे आणि मला ठाम विश्वास आहे, इफ यू फॉलो माय रूल्स अँड इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली यू विल बी हॅव्हिंग दॅट परफेक्ट अमेरिकन ॲक्सेंट जस्ट इन 42 days, जस्ट लाईक अन अमेरिकन ॲक्टर. ओके, एखाद्या अमेरिकन ॲक्टरप्रमाणे तुम्ही फ्लुएंटली, कॉन्फिडेंटली बोलू शकता. आय प्रॉमिस यू दॅट. नाव आता सेकंड रूल आशा करतो तुम्हाला आवडला असेल. आता पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सिक्रेट रूल नंबर 3. असे 10 सिक्रेट रूल आहे. ते 10 सिक्रेट रूल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आपला जो पहिला जो लेसन आहे हार्दिक्स IPL ते आपण सुरू करूया. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.